कडून सलामीची जोडी आले. स्ट्राइक एंडला आदित्य, नॉन स्ट्राइक एंडला यश आणि गोलंदाजी मार्कवरतून मंगेश. तर जाऊया मॅचकडे. आपण आतापर्यंत आवाज ऐकत होता खऱ्या अर्थानं भरत जाधव सर, अर्थातच कराड विभागातील एक सुमधुर आवाज. तर मॅचकडे लाईव्ह रुख करूया. पहिला चेंडू, ओह क्या बाउन्सर आहे यार. परंतु पंचांनी सांगितलंय अगदी मोजमापच्या मोठ्या प्रमाणामध्ये बाउन्सिंग आहे. यस, इन अ वाईट कॉल येतोय. कारण आपण जर पाहिलं गोलंदाज मंगेश त्याचा एक उंच पुरी हाईट आहे, परंतु त्याच्यामध्ये थोडंसं पाठीमागे लँडिंग झाला चेंडू. यास, आता मात्र अगदी सरळ आहे, सुरेख आहे आणि सरळ अगदी उद्दिष्ट समोर आहे. खऱ्या अर्थानं गती आहे, त्यामध्ये थोडासा बॅकफुटला टाकून अगदी शोल्डर लेवल चेंडूला काढण्याचा प्रयत्न मंगेश यांच्या माध्यमातून झालाय. आदित्यला काही समजला नाही आणि चेंडूची झाली निर्धाव सांगता. पुन्हा एकदा मंगेश निघतील. आता गती परिवर्तन आहे, उडवलाय नो मास एरिया, अगदी इनसाइड आउट. इथे मात्र चेंडूला पाठवलाय सरळ लॉंग ऑफ रिझन मधून 4 धाब्यांसाठी. एक कुठेतरी हात येत असतानाच ऍक्शन मध्ये थोडीशी जाणीव झाली होती फलंदाजाला. थोडासा वेट केला आणि त्यानंतर खेळलेला फटका, अर्थातच पॉवर प्लेचं षटक काय म्हटल्यानंतर थोडीशी मुभा आहे आणि त्याचा फायदा आदित्यने उचललाय आणि 4 धाब्यांनी आपल्या संघाचं नक्कीच धावसंख्या वाढवली म्हणेन. क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र बदल आपण पाहिलं तर लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आलाय. ओ, पुन्हा एकदा गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न आणि पंचांना नक्कीच आपले हात फैलावण्याची संधी. अर्थातच इथं वाईट कॉल येतोय. धावसंख्येचा विचार केला तर 6 धाबा आतापर्यंत धाव फलकावरती जोडल्यात. 6 म्हटलं ना मित्रांनो, 6 जून 1674 साली रयतेचा राजा छत्रपती झाला. खऱ्या अर्थानं शिवराज्याभिषेक 16 रायगडावरती संपन्न झाला. मंगेश आता खोलवर टप्प्याचा चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा उडवलाय. आता कव्हरच्या डोक्यावरतून लॉंग चेस आहे, चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चांगला फटका आदित्यच्या बॅट मधून, परंतु ज्या प्रकारची ताकद पाहिजे ती ताकद नव्हती. म्हटलं तर फक्त संधीचं सोनं केलं जाते, 30 सर्कल भेदला जातोय आणि खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण थोडा बाहेर निघत चाललंय पाहिलं गेलं. आता मात्र सी कॉर्नर आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन सज्ज आहे. हो, इथे मात्र खाली रिझन लॉंग ऑनला आणखीन एक धमाकेदार फटका आदित्यच्या बॅट मधून येतोय. या षटकातील 3रा चौकार. काय कॅल्क्युलेशन चाललंय यार, अफलातून आहे टीम भामगर. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं तुमच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन असणं खूप गरजेचं आहे. अगदी मैदानाच्या समोरच्या भागाला ओ जेलची संधी हो, आणि इथे मात्र काय सुरेख अगदी सापळा रचला होता. अगदी पाहिलं गेलं गल्ली पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कल मध्ये खऱ्या अर्थानं जाळं भिनलं होतं आणि इथे मात्र ज्या प्रकारची आदित्य फलंदाजी करत होते तिथे कुठेतरी त्याला ब्रेक लावलाय. टीम खऱ्या अर्थानं धनकवडी 11 संघानी. आदित्य बॅक टू द पवेलियन. मोठा मोहरा टीम भामगर. विकेटचं बदल झालंय. न्यू बॅटर करण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. अरे मॅन ऑफ द मॅच कुणी दिले ते आम्हाला तरी सांग ना. इकडे काय आहे का मॅन ऑफ द मॅच किट दिले ना? पाठव मंडळाचंच आहेत. काय झालं, डॉट आला तरी ते मात्र षटक क्रमांक 1 संपलंय. एका षटकाचा लेखाजोखा जर पाहिला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण खऱ्या अर्थानं मित्रांनो आपण मॅन ऑफ द मॅचचे पूर्णतः किट पाहताय ना. खऱ्या अर्थानं
एक वेगळं पण जपलंय. मी सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं की कुसुंबी गावाला खऱ्या अर्थानं नाचणीचं पीक काढणारा सर्वात जास्त गाव म्हणून प्रसिद्ध आहे कुसुंबी गाव. आणि तुम्ही जर आमचं जे मॅन ऑफ द मॅचचं किट पाहिलं, हो लाजबाब, अप्पर कट सुपर कट, देखना फटका, चेंडू जातोय, मार्गस्थ होतोय, अगदी पॉइंटच्या डोक्यावरतून पाठवलाय 4 धाब्यांसाठी. फलंदाज होते कुणी मारलं, यश. आणि खऱ्या अर्थानं आपण जे मॅन ऑफ द मॅचचं पूर्णतः किट देतोय, ट्रॉफी प्लस जे नाचणीचे पदार्थ आहेत, खऱ्या अर्थानं त्यामध्ये आम्ही देतोय आमच्या गावाची जी ओळख आहे, कुसुंबी गावाची ओळख आहे. अर्थातच नाचणीचं सर्वाधिक जावली तालुक्यामध्ये पीक घेणारं प्रसिद्ध गाव म्हणून खऱ्या अर्थानं कुसुंबी गावाला पाहिलं जातं. आणि खऱ्या अर्थानं ते नाचणीचं पीक आणि त्याचेच बनलेले पदार्थ आम्ही तुम्हाला त्या किटमध्ये देतोय. आणि ते किट काळेश्वरी क्रिकेट क्लब कुसुंबी यांच्या सौजन्यानं दिलं जातंय, मंडळाच्याच माध्यमातून ते दिलं जातंय. एक ओळख आहे आणि ओळखीचं नक्कीच इथे मात्र ती प्रसिद्धी आम्हाला करायची आहे आणि त्यासाठी ते किट आम्ही देतोय. तर गोलंदाजी मार्क करतो ओव्हर क्रमांक 2 मध्ये किशोर. ओ आता दिशा भरकटली, एसटी रक्षक भरकटलेत का, वाईट. यस, इथे मात्र वाईटच्या स्वरूपामध्ये एक एक्स्ट्रा धावफलकावरती जोडली जाईल. 19 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. मित्रांनो, थोड्या दिवसामध्ये येतोय आपला सण, अर्थातच 19 फेब्रुवारी अख्ख्या जगाला भारी शिवजयंतीचा उत्सव. ओ आता मात्र नक्कीच अगदी शरीराचा वेध घेणार आहे, परंतु एसटी रक्षकांचा थ्रो पहा. मित्रांनो, पाहिलं ना क्रिकेटमध्ये चुकी झाल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करता येत नाहीये. त्यामुळे आता मात्र खोदून काढला, अगदी समोरच्या दिशेला मोठा चेस आहे, तिथे 2 क्षेत्ररक्षक येतात, परंतु चेंडूची मात्र सरशी होते आणि चेंडू जातो अगदी सरळ साईड स्क्रीनच्या दिशेने चौकारासाठी. आणि या 4 धाव्यांच्या मदतीने टीम खऱ्या अर्थानं भामगर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल मात्र 23 ऑन स्कोर बोर्ड. 23 धावा. कारण पाहिलं गेलं ना तर पॉवर प्लेचं षटक आहे ते 2 गोलंदाजांना खूप अभ्यासपूर्व गोलंदाजी करायची आहे. कारण तुम्हाला ओव्हर द पिच गोलंदाजी अजिबात करायची नाही. 30 सर्कल भेदणं फार मोठी कामगिरी नाही आहे. हो उडवलाय, परंतु आता प्रोटेक्शन आहे, आता झेलची संधी आहे आणि संधीचं केलंय सोनं. आणखीन एका विकेटचं पतन. यश बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 2 टीम भामगर 11 संघाला बसतोय. आणि खऱ्या अर्थानं एकंदरीत विचार केला तर चांगल्या ट्रॅक वरतून गाडी मार्गस्थ होत होती, परंतु इथे खऱ्या अर्थानं एक कालांतराने पुन्हा एकदा एक विकेटचं पतन झालंय. टीम धनकवडी पुन्हा एकदा मॅच मध्ये पकड बसवण्याचा प्रयत्न करेल. धावसंख्या 23 धाबा, ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे. जर रन रेटचा एकंदरीत विचार केला तर टीम भामगर अगदी सुस्थितीमध्ये आहे. खरं पाहिलं गेलं तर अगदी 11-12च्या रन रेटने चाललेली धावसंख्या एक चांगली स्थितीमध्ये आहे. तुम्ही 55-60 प्लस धाबा करू शकता अशा स्थितीमध्ये टीम भामगर आहे. परंतु विकेट मात्र 2 आतापर्यंत खर्ची घातल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून आपण पाहतोय विश्वास, न्यू बाटा समीर. ओ इथे मात्र ऑफ एसटीच्या अगदी वाईडिश यॉर्करकडे डी झोन मध्ये पंच सांगतील यस बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, 24 ऑन स्कोर बोर्ड. तर 2 षटकाच्या अंती अगदी 12च्या सरासरीनं 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती जमा झाल्यात. आणि खऱ्या अर्थानं उर्वरित अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. काय मॅनेजमेंट होईल इथे मात्र कोणाला गोलंदाजी मार्कवरती आणलं जाईल. आपण पाहताय मित्रांनो, जावली टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा श्रीमंत
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले अर्थातच बाबाराजे महाराज साहेब पुरस्कृत श्री काळीशुरी क्रिकेट क्लब कुसुंबी आयोजित काळीशुरी चषक 2026 या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच या स्पर्धेचं आयोजन अर्थातच बाबा महाराज यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा साकारली जाते। त्याचबरोबर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेवजी रांजणे साहेब ओ इथे मात्र जबरदस्त फटका आलाय, मोठा चेस आहे आणि इथे मात्र अगदी समोरच्या दिशेला पुन्हा एकदा साइड स्क्रीनच्या दिशेने जातोय आणखीन एक धमाकेदार चौकार काळेश्वरी चषक चौकार येतोय। धावसंख्येला आकार धावसंख्या किती झालं 28 धावा 28 ऑन स्कोर बोर्ड। गोलंदाजी मार्कवरतून आपण राकेश यांना पाहतोय आकाश यांना पाहतोय। ओ आणखीन एक अगदी ऑन साइडला खेळायचं होतं परंतु चेंडू मात्र इथे लॉंग हॉपच्या रिझन मध्ये आलाय। फक्त एक धाव चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परंतु थोडंसं नक्कीच जर 19-20 झालं असतं कारण अगदी जवळ पुढे निघून गेले होते जवळ क्षेत्ररक्षक परंतु इथे मात्र चेंडू अगदी जंप करून अडवण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झाला। एका धावेवरती समाधान मानलं गेलंय। पुढील चेंडू एक वेगळे ऍक्शन आहे खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं आकाशांची आणखीन एका धावेची भर असेल। एक चांगली फलंदाजी आतापर्यंत आपण जर एकूण विचार केला टीम भामगर तर एक चांगली फलंदाजी आणखीन येणारे बरेच चेंडू बरेच षटक आपण जर पाहिलं 2 षटकाचा जवळजवळ खेळ शेष आहे। लॉफ्टेड केलाय हाफ ट्रॅकर हाफ बॉली हो खराब क्षेत्ररक्षण आहे अगदी जजमेंट 0 आहे 1 बाउन्स आहे। यस इथे मात्र चेंडू 1 बाउन्स गेलाय परंतु इथे सातत्यानं मागचा चेंडू ज्यावेळेस फील्ड झाला त्यावेळेस सुद्धा याच प्रकारची घटना आपण पाहिलं ना तर इथे मात्र अगदी चेंडू आल्या पुढे निघून जाणं फार धोकेदायक असतं मित्रांनो कारण 4 खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन टीम खरं पाहिलं गेलं तर धनकवडी क्षेत्ररक्षणामध्ये फार चुका घडताना पाहायला मिळतात। पुन्हा एकदा गोलंदाज का सज्ज होतील आता लॉफ्टेड केलाय हो भिरकावलाय फेकून दिलाय अगदी गगनाला भिडणारा येतोय धमाकेदार गगनचुंबी षटकार। फलंदाज होते मात्र करण इथे मात्र चौकारानंतर आलेला षटकार या षटकामध्ये धाबांची लयलूट आतापर्यंत पाहायला मिळते अप्रतिम फटकेबाजी। आता मात्र समजदारीचा क्रिकेट करणच्या माध्यमातून एक अगदी सहजरित्या हलक्या हाताने खेळून काढलाय कारण माहिती होतं षटक संपणार आहे आणि 3 षटकाचा खेळ संपला। 3 षटकाच्या अंती धावसंख्येचा आपण जर एकूण विचार केला तर तब्बल 41 धावफलकावरती आपण आतापर्यंत पाहतोय टीम भामगर 11 एक चांगले अतिशय बहारदार कामगिरी आपण पाहतोय। इथे मात्र करण याच्या माध्यमातून आतापर्यंत धावफलकावरती अगदी म्हटलं जाईल ना खोऱ्याने धावा जमा करण्याचं काम टीम मीटिंग्स तर नक्कीच बोलावले परंतु जास्त चर्चा विनिमय करू नका मित्रांनो प्लीज विनंती राहील एक कारण आपण पाहतो 2 पंच मैदानाच्या आतमध्ये असतात। लाईव्ह मॅच आपण अगदी जवळजवळ 180 देशामध्ये खऱ्या अर्थानं MTC च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते आणि बऱ्याच देशांमध्ये लाईव्ह कव्हरेज पाहिलं जातं मित्रांनो। तर चला थोडंसं गतिमान क्रिकेट करा। न्यू गोलंदाज मंगेश मात्र मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 4 मध्ये प्राचारण केले मंगेशांना बराच काळ चर्चा विनिमय झाली। इथे मात्र जे रनांचं जे धावांची गती आहे तिला कोण अंकुश घालेल तर ती जबाबदारी मात्र मंगेश यांच्यावरती पुन्हा एकदा दिले। खरं पाहिलं गेलं तर पहिलं षटक हाताळलं होतं मंगेशांनी त्यांच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या 41 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत। ओव्हर क्रमांक 4 मध्ये मंगेश यांना पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक प्राचारण केलंय।
तर मंगेश होता वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथं षटक घेऊन निघतात. गती परिवर्तन फसवलाय परंतु झेल होईल की नाही ती शंका आहे. आणि हो ती शंका होतीच, कारण ज्या प्रकारचा जजमेंट चाललं होतं ते तिथे कुठेतरी हानिकारक होतं. खऱ्या अर्थानं मित्रांनो ज्यावेळी हवेमध्ये चेंडू जातोय त्यावेळी नक्की तो झेल टिपण्याचा प्रयत्न झाला गेला पाहिजे. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या आणि स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा करण आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र अगदी समोरच्या दिशेला जोरकस फटका, परंतु इथे आउटफील्ड मात्र एक वेगळ्या धाटणीची आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होतात. आता मात्र थोडीशी जास्त हालचाल पाहायला मिळेल, थोडंसं गतिमान क्रिकेट पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये टीम भामगर संघाकडून, कारण आतापर्यंत त्यांच्या 2 विकेट नक्कीच बाद झाल्यात. परंतु एक चांगल्या स्थितीमध्ये आहे टीम भामगर. इथून पुढे 65-70 धाब्यांचं टार्गेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल का, त्यासाठी करणला मात्र आपले हात खोलावे लागतील. बॅट शिरणार हो, फटका इथे फसला मी म्हणेन. असं वाटलं होतं कुठेतरी हा चेंडू मात्र बाहेर पाठवला जाईल, परंतु कुठेतरी बोटांची जादू पाहायला मिळाली खऱ्या अर्थानं मंगेशाच्या माध्यमातून आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अगदी डान्सिंग ग्राउंड पास स्वतःच्या पॉवर थ्रो मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि त्यानंतर फक्त 1 आणि 1 धाब्यावरती समाधान मानावं लागलंय. अतिशय चांगलं. ज्यावेळेस आपण एखादा लीड करणारा खेळाडूच्या हाती पुन्हा एकदा एक भरवशानं चेंडू सोपवतो ना, त्यावेळी नक्की ती गॅरंटी प्रत्येक टीमला असते आणि तेच मंगेशच्या बाबतीत घडताना पाहायला मिळतंय. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला, फक्त 5 धावा खर्ची घातल्यात. एक महत्त्वपूर्ण षटक आहे. हो पहा पुन्हा एकदा बोटांची जादू इथे पाहायला मिळाली होती. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो खराब आहे. थ्रो तुम्हाला अगदी सर रवींद्र जडेजाचा रॉकेट थ्रो आपण पाहतो ना, तसा थ्रो तुमच्याकडून अपेक्षित असतो आणि पाहणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा चांगलं वाटत असतं मित्रांनो. ओ वा बाय बा, मंगेशचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सुपर षटक हाताळलंय. अगदी चांगली देखणी गोलंदाजी आहे. फक्त 7 धाबा, जिथे मागच्या षटकाचा विचार केला तर 17 धाबा खर्ची घातल्या होत्या आणि या षटकामध्ये फक्त 7 धाबा, 48 धाबा आतापर्यंत धावफलकावरती आणि धावक संख्येला ब्रेक काही अंशी लावलाय. चला प्रत्येक षटकाने जास्त टीम मीटिंग्स करू नका मित्रांनो, प्लीज विनंती आहे. चांगला स्कोर मात्र नक्की दाबलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण कुठेतरी ज्या मागच्या षटकामध्ये 17-18 धावा उसूल केल्या होत्या, यानंतर मात्र असं वाटलेलं 4-5वं षटक खूप मोठं असेल, परंतु मंगेशने मात्र तिथे अगदी धाबांना ब्रेक लावलाय मी म्हणेन. 48 धाबा धावफलकावरती आहे टीम पिंपरी. आपण कुठेही जायचं नाहीये, लगेचच या मॅच मध्ये 2 संघ जिंकेल त्या संघासोबत लगेचच टीम पिंपरी संघाची मॅच आपण करणार आहोत, याची टीम पिंपरीने नोंद घ्यायची आहे. तर न्यू गोलंदाज कुणाल गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंडला जर आपण पाहतोय, कोण स्ट्राईक लागतेच आहे ना, करणच आहे ना, करण स्ट्राईक एंडला. पहिलाच खराब चेंडू आहे, पंच नक्कीच सांगतील आहे खराब चेंडू, अर्थातच वाईट चेंडूचा इशारा येतोय. इथे मात्र दोन्ही पंचांचे एका क्षणामध्ये हात कमरेच्या वर. यस इन बीमर, अर्थातच नो बॉल प्लस आलेली डी, म्हणजे 2 धावा या चेंडूवरती घेतल्या जातील. खराब सुरुवात कुणालच्या माध्यमातून होते, कारण पहिला वाईट, त्यानंतर आलेला नो आणि धावसंख्येचं अर्धशतक फलकावर लागलंय.
51 धावा आतापर्यंत टीम भामगर संघाच्या खात्यामध्ये जमा. आणि मला वाटते सकाळपासूनचं पहिलं अर्धशतक आहे. ओ जोरकास खेळायचा प्रयत्न झालाय तिथे. सी कॉर्नर सज्ज आहे परंतु थोडासा बबलिंग झालाय आणि इथे मात्र त्या दरम्यान दुसरी धाव कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते करण याच्या बॅटमधून. परंतु करण मोठे फटके खेळायचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात आपल्याला. यस सर, 1 शॉट आहे. ओके, आता मात्र 1 शॉट आपल्याला पाहायला मिळते म्हणजे धावा फक्त असतील 52 धावा. करा असताना मित्रांनो तुमची धाव आहे ना कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत जावा, कारण एखाद्या कुशल मुवमेंटला अशी चूक झाली तर नक्कीच ती. इथे मात्र डान्सिंग ग्राउंड हाय अँड हँडसम बिग. इथे मात्र काय घडलं, झेलची संधी तर तू कुठेतरी सूर्य देवतेनं कोप केला. साहेब सर, यस इथे मात्र षटकार आहे. पहा खऱ्या अर्थानं करण आता रंगात आलाय, ढंगात आलाय. यस इथे मात्र बराच काळ खेळपट्टीवर आणि आपण जर पाहिलं ना तर आमचा जो बॉक्स असतो ना धावा लिहिण्याचा तो मात्र संपत चाललाय. ओ नो बॉल, एक धाव कंप्लीट करण. भाग मिल्का भाग ही स्थिती आहे आणि धावबाद सुद्धा नाही आहे, म्हणजे 2 धावा आणि 1 नो असा 3 धावा जोडल्या जातील. आणि गोलंदाजाला मात्र इथे तुम्हाला बंद करण्याची सूचना पंचांकडून पाहायला मिळेल, कारण तुम्हाला फक्त एकच भीमर व्हॅलिड आहे. तुम्ही दुसरा जर भीमर हाताळला तर पंच तुम्हाला दंडित करणार आणि रिप्लेसमेंट गोलंदाज तुम्हाला द्यावा लागेल. खरं पाहिलं तर धावसंख्येचा आपण एकूण विचार केला तर 61 हा 61 धावा धावफलकावरती आहेत आणि कुणालने खऱ्या अर्थानं खूप धावा खर्ची घातल्यात. करण 31 नॉट आउट. ओ लॉफ्टेड केला. वा बाय वा, कडक कडक कडक, अगदी काय मिसाल आहे यार, सुपर आहे. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडूला पाठवलाय, स्टँड अँड डिलिव्हरी, बहारदार कामगिरी करणच्या बॅट मधून येतोय. धमाकेदार षटकार. बघा चेंडू येतोय का, कोण आहे का आपलं बाहेर. अगदी जबरदस्त. पा मॅचचा बॉल आलाय, अगदी देखणी फलंदाजी आहे करण. आणि खरंच नक्कीच शेवटपर्यंत उभं राहणं गरजेचं होतं कोणीतरी, आणि ते नक्कीच करण करतील का पाहायचंय. पुन्हा एकदा आणखीन एक आणखीन एक आणखीन एक लॉफ्टेड केलाय, भिरकावलाय. पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहू आपण. यस इथे मात्र पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे आणि 6 धाबींचा आणखीन एक इशारा येतोय. करण 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 73. करण खेळतात मात्र 43. अर्धशतकाची चाहूल. करण पुन्हा एकदा फुलटॉस कावलाय, फेकून दिलाय. अगदी षटकारांची नोंदवली गेली हॅट्रिक. वा वा बाय वा. 49 49 धावा. ओ अर्धशतक. वा भाई वा. काळेश्वरी चषक मधील पहिलं अर्धशतक करण. अरे अजून एक षटक आहे की काय. आणि इथे मात्र 1 शॉट आहे सर, म्हणजे 2 कंप्लेंट आहेत. एकच कंप्लेंट आणि इथं अर्धशतक मात्र नक्कीच लगावलंय. इथे मात्र अर्धशतकीय खेळी. करण सावले वेल प्लेड यार, अफलातून कामगिरी आहे. इथे मात्र 18 चेंडू 51 धावा. वा बाय वा. आपण स्क्रीनवरती करणला पाहताय मित्रांनो. लाजवाब बॅटिंग, अफलातून, सुपर. 18 चेंडू तब्बल 50 धावा, क्लास दाखवलाय आणि धाव संख्या एकूण पोहोचवली आहे.
81 80 धाबा धावफलकावरती लागल्यात, माफ करा. आणि 81 धाबांचं विजयाचं लक्ष टीम खऱ्या अर्थानं धनकवडी समोर मोठं लक्ष आहे. इकडे आहे बघा पाणी, इथे पाणी बॉटल लावले होते. लाजबाब खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलंय करण सावले. खऱ्या अर्थानं आज काळेश्वरीमध्ये नक्कीच मागच्या आपण जर पाहिलं कुसुंबी खऱ्या अर्थानं कुसुंबी मालसुंडी या मॅच मधला रेकॉर्ड आपण जर पाहिला तर बॅक टू बॅक 2 षटकामध्ये हॅट्रिकची नोंद झाली आहे. या इनिंग मध्ये आपण जर विचार केला करण सावलेनी अर्धशतक फलकावर लावलंय. खऱ्या अर्थानं जावली तालुक्यामध्ये खूप मोठमोठी नावं आहेत. आपण जर पाहिलं तर कित्येक स्टार मंडळी आहे, परंतु त्यामध्ये आणखीन एका नावाची भर नक्कीच पडणार आहे येणाऱ्या काळामध्ये. करण सावले टीम भामगर. खऱ्या अर्थानं बॅटिंगचा फ्लो अतिशय बहारदार आहे. बॅट येण्याची मुवमेंट अतिशय देखणी आहे. अगदी शॉट सिलेक्शन बहारदार आहे करण सावलेचं. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच एक मोठं नाव करण सावलेचं आपल्याला पाहायला मिळेल जावली टेनिस क्रिकेटमध्ये. तुर्तस्त आपण नक्कीच मॅचकडे रुख करत असताना जाऊया. चला टीम धनकवडे आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. टीम भामगर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि येणारी नेक्स्ट मॅच असेल या ठिकाणी टीम पिंपरी विपक्ष विजय संघ, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आपण पाहतोय मित्रांनो काळेश्वरी चषक 2026 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 50,000 व आकर्षक चषक सातारा जिल्हा सहकारी बँकेचे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्मान्य श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक युवा उद्योजक सन्मान्य श्री नितीनदादा चिकणे रोख रुपये 25,000. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 15,000. खऱ्या अर्थानं अध्यक्ष बाबाराजे प्रतिष्ठान ज्ञानेश्वर दळवी, त्याचबरोबर उपाध्यक्ष संदीप शिलार साहेब रोख रुपये 15,000. जाऊया मॅचकडे. इथे मात्र अगदी खोलवर टप्पा, परंतु लेगच्या दिशेने जाणारा चेंडू पंच दर्शवत आहेत. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता लक्ष फार मोठा आहे. 81 धावा खऱ्या अर्थानं अगदी उच्चांकी धावसंख्या टीम भामगर 11 संघांनी नोंदवली आहे आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं करण सावलेचं मोठं योगदान आहे. गोलंदाजी मार्कवरतून अमित आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र लॉब केलाय अल्लामुंद कार्पेटच्या साहाय्याने चेंडू येतोय मिड विकेट रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फक्त एक आणि एकच धाव अर्जित होईल. आपण पाहतोय रवी आणि आकाश, रवी आकाश अशी सलामीची जोडी टीम धनकवडी 11 संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये अमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरतून सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत आपल्याला.
चला थोडंसं गतिमान क्रिकेट करा. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आणि ज्यावेळेस आपल्याकडे अगदी 80-90 धाबांचा मोठा डोंगर असतोय ना, त्यावेळी आपल्या गोलंदाजीमधील धार सुद्धा वाढत असते मित्रांनो. एक कॉन्फिडन्स भर कामगिरी आपल्याकडून सातत्यानं होताना पाहायला मिळते, कारण फलंदाजांनी आपली कामगिरी चोख केली आहे, तर आम्हालाही आमचं योगदान मोठं द्यावं लागेल आणि ते देत असताना अमित गोलंदाजी मार्कवरतून आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका फसलाय, परंतु झेल होईल का पाहायचंय, झाडाला लागेल नाही. इथे मात्र झेल झालाय, विकेटचं मात्र पतन झालंय. फलंदाज मात्र रवी ना कोण बाद झालं, आकाश मात्र बाद झालात आणि तंबूच्या दिशेने परततात. विकेट क्रमांक 1 टीम धनकवडी 11. त्या दरम्यान आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जर पाहिलं, एक रोख रुपये 10,000 व आकर्षक चषक सन्माननीय श्री गणेश दादा चिकणे साहेब युवा उद्योजक यांच्या वतीनं प्राप्त झालंय. त्याचबरोबर जे आपण चमचमत्या ट्रॉफ्या मारणार आहोत त्या सर्व चषक सौजन्य आपल्याला लाभलंय. विधी किचन आणि विधी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कुमार सचिन दादा बेंदे आणि श्री अक्षय दादा बेंदे यांच्या वतीनं चषक सौजन्य लाभलंय. त्यांचं मनापासून आभार. यूट्यूब सौजन्य विघ्नहर्ता ड्रायफ्रुट्स योगेश दादा चिकणे, जयेश दादा चिकणे यांच्या वतीनं आपल्याला यूट्यूब सौजन्य लाभलंय. मालिका बीरसाठी रोख रुपये 5,000 श्री हनुमंत संपत मोरे गुरुदत्त ऑटोमोबाईल्स वाशी यांच्या वतीनं ते प्राप्त झाले. जाऊया महाजकडे. न्यू बॅटर सुयोग. फटका आलाय, परंतु आमचा चेंडू गमवणारा असेल. या ठिकाणी पहा चेंडू कुठे जातोय, थोडंसं मागण्याचा प्रयत्न करा आतून बघा. एकच धाब असणार आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी रोख रुपये 2,500 सन्माननीय श्री संतोष संपत मोरे यांच्या वतीनं काळीशोरी इंटरप्राइजेस कोपर खेरणे. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजासाठी अंकुश संपत मोरे गटप्रमुख गजमुख ऑटोमोबाईल्स महापे यांच्या वतीनं. बघा चेंडू येतोय का, जुना बॉल नाही तिकडे. अरे पहिलंच ओव्हर आहे ना, नवीन द्या ना. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी रोख रुपये 1,500 रुपये सचिन संपत मोरे दत्तगुरु ऑटोमोबाईल्स उल्वे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिका वीर, ही जे 4 प्राइज आहेत ना मित्रांनो, खऱ्या अर्थानं मोरे बंधू अगदी सख्खे 4 भाऊ यांच्या वतीनं ही सर्व वैयक्तिक पारितोषिकं देण्यात आली आहेत. त्यांचं मनापासून आयोजन समिती आणि काळेश्वरी मंडळ यांच्या वतीनं आभार मानूया. त्याचबरोबर चेंडू सौजन्य आपल्याला लाभले श्री प्रवीण पांडुरंग चिकणे साहेब समाजसेवक. त्याचबरोबर पाणी सौजन्य श्री शामराव नामदेव चिकणे, सचिन केबल नेटवर्क्स, सचिन शांती फार्म हाऊस फार्म कुसुंबी. बळीराम गोलंदाजी मार्क वरतून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आपण पहिल्या षटकाचा लेखाजोखा पाहिला तर 4 धावा. सुपर गोलंदाजी, सुपर चेंडू होता. अगदी कुठेतरी थोडासा झुकून बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र मोठे फटके खेळायला पाहिजे खरं पाहिलं गेलं ना, कारण तुमच्याकडे गमावण्यासारखं तर काही राहिलं नाही आहे. तुम्हाला जे पराभवातलं अंतर आहे ना, खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये असं बोलणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण होतं, कारण क्रिकेट म्हटलं की रंग बदलताना सरडा असं म्हटलं जातं, परंतु लक्ष फार अवघड आहे, अवाक्याबाहेर आहे. कारण पहिलं षटक संपलं, दुसऱ्या षटकातील काही चेंडू झाले, फक्त 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा त्याच धाटणीचा फटका पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट झाला तर नक्कीच काही काही गोष्टी अशा असतात की खऱ्या अर्थानं तिथे थोडासा रिलॅक्स केलं जातं आणि
त्याच पद्धतीची ही मॅच मात्र टीम भामगर रिलॅक्स मोडमध्ये खेळताना पाहायला मिळते. कारण जिथे तुम्ही 80 धाबा धावफलकावरती लावताना तिथे मात्र तुमचा विजय सुनिश्चित झालेला असतो. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, पंच नो बॉल घोषित करतात कारण अगदी एस्टनच्या वरतून पाठीमागे जाणारा चेंडू होता. चला चेंडू इकडे तिकडे फेकू नका मित्रांनो. आमच्याकडे बरा वेळ असेल खरी, कारण 3 वाजायला आल्यात आणि यानंतर मला वाटतं आमच्या 2 मॅचेस बाकी आहेत. म्हणजे आज वेळेच्या अगोदर नक्कीच मॅच संपण्याचा प्रयत्न नक्की होईल. परंतु आपण ज्यावेळेस इथे मात्र काय घडलंय तर डायरेक्ट हिट. पंच सांगतायत लेग बाईटचा इशारा येतोय, बाईटचा येतोय सॉरी, बाईटच्या स्वरूपामधील 1 धावा आहे. परंतु आता एका धावेचं मोल म्हटलं ना टीम धनकवडी संघासाठी तर एक 0, कारण तुम्हाला एका दुक्का धाबेनी काही साध्य करता येणार नाही. तर तुम्ही तुमच्या भत्त्यातील मोठे फटके काढा. यस, इथे मात्र अशा फटकेबाजी करा. इथे मात्र चेंडूला पाठवलाय 1 बाउन्स लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. जरी पराभव झाला ना तरी तो सन्मानजनक असावा, कारण त्यातून काहीतरी उभारी घेण्याचं नक्कीच तिथे प्रयत्न करण्याची संधी असावी. अगदी सपशेल पराभव ना हो, ही प्रत्येक टीमची एक व्यूहरचना असली पाहिजे मित्रांनो. आता काय घडलंय तर एस्टनच्या मागे आता मात्र पंच सांगतील वाईट +1. तेरा धाबा. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे. लॉप केलाय, वा बाय वा, कडक 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 बेधडक पाठवलाय सीमारेषा बाहेर. डीप मिड विकेट रिजन सीमारेषा बाहेर 6 धाब्यांसाठी. खऱ्या अर्थानं आता असे फटके खेळायला पाहिजे फलंदाजांनी. खरं 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकाच्या अंती धावसंख्या मात्र 19 धाबा. आपण पाहतोय 81 धाबाचा पाठलाग करत असताना टीम धनकवडी 11. चला टीम भामगर, चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका. तर गोलंदाजीमध्ये करण सावलेंना पाहतोय आपण. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा आणि बघता बघता 3री धाव पहा. एवढाही रिलॅक्स नाही व्हायला पाहिजे मित्रांनो, कारण मी एक गोष्ट सातत्यानं सांगत असतो की आज आमचे जे खऱ्या अर्थानं कॅमेरामॅन आहेत MTCचे, जिथे चेंडू जातो ना त्याचा पाठलाग करत असतात. म्हणजे तुमची प्रत्येक मुवमेंट आमच्या कॅमेरामध्ये टिपली जाते आणि ती अखंड जगभर पाहिली जाते मित्रांनो. त्यासाठी आपली कामगिरी अगदी चांगली ठेवा, शिस्त ठेवा त्यामध्ये. इथे मात्र फिरकावलाय, चेंडूला पाठवलाय, तिथे मात्र मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक आहे. तुम्ही असा वेट केलात तर त्याला तुम्हाला किंमत मोजावी लागणार आहे. अगदी चेंडू हातामध्ये आल्या आल्या थ्रो करण्याची एक सवय लावून आपल्याला घ्यायला पाहिजे. मग ते धाव काढतायत नाही काढतायत त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. या स्थितीमध्ये नक्कीच खेळलं गेलं पाहिजे. तर पुन्हा एकदा करण सावले स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. कोण आहे? सुयोग का? जेलची संधी आणि यस इथे मात्र टिपला जाईल झेल.
फलंदाजांचा होईल खल्लास खेळ. एक अगदी एकतर्फा मॅच असं म्हणायला हरकत नाहीये. टीम भामगरने ज्या प्रकारची फलंदाजी केली आणि त्यातल्या त्यात करण सावले यांनी एक अर्धशतकीय खेळी खेळली, त्यामध्ये नक्कीच एक मोठी धावसंख्या उभारली गेली. आणि न्यू बॅटर मंगेश मात्र मैदानाच्या आतमध्ये रबी बाद झाले आणि मंगेश मात्र इन होताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु विचार केला अगदी रिक्वायर्ड रन रेट इक्वेशनचा विचार केला तर खूप लांब आहे. गती परिवर्तनाचा चेंडू आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर काहीतरी व्हॅरिएशन करण्याचा प्रयत्न करण सावले करताना पाहायला मिळतोय आपल्याला. ओ वा भाई वा, काय बॅटचं टायमिंग आहे, अफलातून आहे, बेमिसाल आहे, सुपर आहे. मंगेश ऑन फायर, अगदी पॉपिंग क्रीज सोडले. आता नंतर मात्र चेंडूवरती हाबी झाले. अगदी समोरच्या साईड स्क्रीनच्या दिशेने आलेला एक अफलातून फटका होता. अगदी म्हटलं ना आत्मविश्वासाने भरलेला फटका. फुलटॉस जोर कस ताकदीचा प्रहार केलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. काय घडणार आहे पाहायचं आयडिया आहे. यास इथे मात्र पंच सांगतायत डिक्लेअर झोन स्वरूपातील 1 आणि 1 धाव असेल. एंड ऑफ द 3 षटक. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 31 धावा. 12:50 रिक्वायर्ड इक्वेशन पाहिलं आपण तर 12 चेंडू 50 धावा, 25 ची सरासरी. यानंतर टीम पिंपरी आपण लगेचच तयार राहायचंय. यानंतर नेक्स्ट मॅच विजयी संघ विपक्ष टीम पिंपरी अशी होईल. आता झेलची संधी आहे, परंतु खूप मोठा चेस आहे, झेल होणार नाही आहे. 1 2 3 4 खेळाडू, परंतु पहा न्यू गोलंदाज आदित्य गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ फटका फसलाय, झेल होईल का? एसटी रक्षक चेंडू खाली आणि विकेटचा पतन झालंय. अगदी सहज विकेट सोपवल्या जातात टीम धनकवडी 11. कारण जर पाहिलं एकंदरीत एक मोठा स्कोर उभारला आणि तिथेच मात्र बॅकफुटला ढकललाय. न्यू बॅटर विश्वास मैदानाच्या आतमध्ये. ओ इथे मात्र लेगच्या दिशेने येणारा चेंडू पंच सांगतायत या सीधा वाईट कॉल. एक खऱ्या अर्थानं शांत आणि संयमी खेळ पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच एक चांगली हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल आपल्याला. कारण एका बाजूला पिंपरी संघ एक मॅच जिंकून पुढे गेलाय. त्यांच्या मागे चांगली कामगिरी झाली मी म्हणेन, कारण अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला होता आपल्याला. गोलंदाज मात्र आदित्यच्या माध्यमातून स्पर्धा पाहताय मित्रांनो. काळीशोरी चषक 2026 अर्थातच या वर्षाची पहिली स्पर्धा. ओ सुरेख आहे, सुपर आहे. एक चांगली कामगिरी गोलंदाजी मधून आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आदित्य यांना.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरतून सज्ज. ओ, आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होते आणि इथे मात्र ओव्हर क्रमांक 4 संपुष्टात आली आहे. तर या ठिकाणी धावसंख्येचा एकूण विचार केला तर 6 चेंडू आणि 47 धाबींची गरज आहे. आतापर्यंत क्रिकेट या इतिहासामध्ये कधीही न झालेलं पूर्ण टार्गेट आहे. तर चला चला चला, जास्त वेळ घेऊ नका आता टीम भामगर. गोलंदाजी मार्कवरतून यश. 6 चेंडू आणि 47 धावा. फटका आहे परंतु फसलाय. चेंडू मुवमेंट डी झोन कडे करणार, नो डाऊट. इथे फक्त 1 आणि 1 धाव. 5 चेंडू, तब्बल 46 धावांची आवश्यकता. एक औपचारिकता या मॅच मधली. फुल टॉस अगदी बॅटच्या खालच्या एजला होऊन लागतोय. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा गोलंदाजांचा प्रयत्न आणि तो यशस्वी झालाय. ओ, सुरेख आहे आणि यस, एज लागली आहे. इथे मात्र मंगेश बाद झाला. कोण बाद झाला? मंगेश बॅक टू द पवेलियन. विकेट क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळते टीम धनकवडी. कारण ज्या 80 धाबा होत्या त्या एक 45-50 च्या आसपास जर असत्या तर नक्कीच रिझल्ट फार वेगळा लागत असतो मित्रांनो. कारण 50 धाब्यांपर्यंतचं टार्गेट आकाश इंगुळकर यांनी जर षटकार मारला तर श्रीकांत शिकणे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रयत्न तर केलाय परंतु हाफ ग्राउंड पर्यंत आलाय. इथे एकच धावा असेल. आकाशला स्ट्राईक द्या. षटकार आला तर 50-50 वाटून घ्या. परंतु पाहूया इथे मात्र नक्कीच टीम भामगर अतिशय बहारदार कामगिरी आतापर्यंत झाली आहे. ओ, इथे मात्र फटका सजलाय. झेलची संधी आहे आणि इथे मात्र झेल अतिशय देखना टिपलाय. विकेटचं आणखीन एका पतन झालेलं पाहायला मिळतंय आपल्याला. न्यू बॅटर अभिजित मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात आपल्याला. श्री काळीशुरी क्रिकेट क्लब कुसुंबी आयोजित श्री काळीशुरी चषक 2026. अभिजित ओ, सुरेख गोलंदाजी यार अफलातून आहे. आणि इथे मात्र एंड ऑफ द 5 षटक विन द मॅच टीम भामगर. मी भरत सर ना विनंती करेन आपण टॉस करून घ्या. घेतला त्यांना, तुम्ही घ्या. हे कुठे चला टॉस साठी या टीम पिंपरी विपक्ष टीम भामगर दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला टॉस का बॉस या ठिकाणी जोडले जात आहेत. भरत जाधव सर
थँक्यू सर. टॉस करूयात आपण मान्यधरणीय